याच्या अगोदर पण मी ह्या प्रभाग समितीमध्ये होते त्यावेळेस मागच्या वर्षामध्ये भरपूर पाणी साठलं होतं आणि लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलं होतं. कारण प्रत्येक लोकांनी त्या नाल्याच्या वरती घरं बांधली गेलेली आहेत, काही काही फॅक्टरीज आहेत वगैरे अशा आहेत. तर त्याची कारवाई याच्यासाठी करायची होती की बाबा लोकांच्या घरात पाणी येऊ नये, पुन्हा लोकांना त्रास होऊ नये. तर जो कंजेस्टेड झालेला जो नाला आहे तो वाईड विड्थ वाढवायची आहे त्याची. तर जे एन्क्रोचमेंट आहे ते आम्ही तोडण्यात आलेलं आहे, जेणेकरून पाण्याला जो निचरा झाला पाहिजे व्यवस्थित तो झाला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही जी प्रोसिजर केलेली आहे, याच्या अगोदर 2022-23च्या काळापासून ही नोटीस जारी करण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कुठलीही तोडक कारवाई केलेली नव्हती. पण आता ही जी आहे, कारण ही मागच्या वर्षापासून मी बघत आले, आता माझी पुन्हा इथं बदली झालेली आहे. तर आता मला पुन्हा तो त्रास नको म्हणून या अनुषंगाने किंवा शासनाला आणखीन त्या गोष्टीचं जे मनुष्यबळ लागतं किंवा इतर गोष्टीची सुख सुविधा लागते द्यावी लागते, तर ही पुन्हा तो त्रास होऊ नये म्हणून ते जे पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी ही तोडक कार्य करण्यात आलेली आहे. कसं आहे, आमची एक प्रोसिजर असते. प्रत्येकाला आम्ही पहिल्यांदा नोटीस देतो, महिन्याची एक नोटीस असते, नंतर 7 दिवसाची असते. अशा प्रकारे आम्ही त्यांना ते एक ड्युरेशन देतो की त्या अनुषंगाने ते शिफ्टिंग करू शकतात किंवा त्यांचं स्वतः तोडू शकतात. अशा पद्धतीची आमची एक नोटीस असते, त्या अनुषंगाने आम्ही तसं करतो. नंतर आम्ही पोलिसांची पण मनुष्यबळ त्यांचं पण घेतलं असं कर्मचारी घेतले जातात का, तर आम्हाला काही गोष्टीची अडचण येऊ नये, काही किंवा त्यांच्या लोकांपासून आम्हाला काहीतरी दुरुपयोग होऊ नये वगैरे, ह्यासाठी आम्ही तो त्यांचा एक प्रोटेक्शन देतो. त्यांचंही आम्हाला सहकार्य मिळतं. नंतर आम्ही पहिल्यांदा ते 2 दिवस नंतर आम्ही एक पाण्याची आणि लाईटची कनेक्शन कापून देतो, जेणेकरून त्याचंही नुकसान किंवा त्याचंही काही कोणाला हानिकारक होऊ नये, जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, या अनुषंगाने आम्ही ती कारवाई करतो. ती प्रोसिजर केल्याच्या नंतर मग आम्ही तेवढं कारवाई करायला घेतो, जेणेकरून कोणालाही त्या गोष्टीचा इजा म्हणजे हानी होऊ नये, आर्थिक हानी होऊ पण नये आणि मानसिक हानी पण होऊ नये, ह्यासाठी आम्ही तुझा प्रयत्न करतो.